सर्व मतभेद बाजूला ठेवून कामाला लागा, एकनाथ शिंदेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र। मनपा निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित, शिंदेंचा दावा। मराठवाड्यात पावसाचा तडाखा, मुख्यमंत्र्यांकडून 8 जिल्ह्यांच्या स्थितीचा आढावा, सर्व अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष फील्डवर राहण्याच्या सूचना। मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर, 6 जणांचा मृत्यू, 213 जनावरांचा बळी, शेकडो घरांचं नुकसान, आतापर्यंतची आकडेवारी आली समोर। राज्यात पावसाचं थैमान, हिंगोली, जालना, धाराशिव, संभाजीनगर, नाशिक, लातूरसह जळगावमध्ये मुसळधार पाऊस। राज्यावर अतिवृष्टीचं संकट कायम, हातात तोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी हवालदिल। नंदुरबारच्या सातपुडा परिसरात सर्वाधिक पाऊस, गोमाई आणि सुसरी नदीला पूर येण्याची शक्यता, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। माजी खासदार नवनीत राणा पोहोचल्या शेताच्या बांधावर, अमरावतीच्या दर्यापूर, अंजनगाव, सुरजी तालुक्यातल्या नुकसानीची नवनीत राणांकडून पाहणी। जायकवाडी धरणातनं विक्रमी विसर्ग, धरणातनं 2,54,000 क्युसेकनं विसर्ग, पैठणच्या कहारवाडा वसाहतीमध्ये अनेक घरं गेली पाण्याखाली। जायकवाडीतनं विसर्ग वाढवल्यानं पैठणमधील 3,000 लोकांचं नाथ शाळेत स्थलांतर, प्रशासनाकडून कोणतीही सोय नसल्यानं स्थलांतरितांची गैरसोय। अमरावतीमध्ये मुसळधार पावसाचा शेतकऱ्यांना फटका, पावसामुळे हजारो क्विंटल संत्र्याचं नुकसान, हतबल शेतकऱ्यांनी संत्री नदीत फेकली। संभाजीनगरला पावसानं झोडपलं, खबरदारी म्हणून संभाजीनगरमधील सर्व शाळांना आज सुट्टी। सोलापूरमध्ये मुसळधार पाऊस, सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गाला नदीचं स्वरूप, पाणी रस्त्यावर आल्यानं वाहतूक विस्कळीत। राज्यामध्ये पूरग्रस्तांच्या मदतीला मंदिर संस्थांची धाव, शिर्डीमधील साई संस्थान आणि पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराकडून प्रत्येकी 1 कोटींची मदत। सोलापुरातील पूरग्रस्तांच्या खात्यामध्ये बुधवारपासून मदत होणार जमा, राज्य सरकारकडून प्रत्येकी 10,000ची मदत, नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे पूर्ण होणार। अहिल्यानगरच्या चौंडी गावामध्ये राम शिंदेंच्या घराला पाण्याचा वेढा, राम शिंदेंच्या घराला भेट देत रोहित पवार यांच्याकडून विचारपूस, तसंच गावातील नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर। जळगावचे माजी महापौर ललित कोल्हेंच्या फार्म हाऊसवर छापा, छापेमारीमध्ये बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त, ललित कोल्हेंसह 8 जण ताब्यात।